अमेरिका इराणच्या भूमीवर कमांडो कारवाई करण्याच्या तयारीत यूएसएस त्रिपोली या अँफिबियस युद्धनौकेसह 3 जहाजं भरून 200 कमांडोंची इराणच्या दिशेनं कूच. युद्ध कधीपर्यंत चालेल ते सांगता येत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. 15 दिवसांनंतरही ट्रम्प यांच्याकडे माघारीचा प्लॅन नाही. इराणवर अवकाळा आली आणि तिथलं सगळं ढासळलंय अशी धरपड. अमेरिकेचा इराणचा लष्करी तळ खर्ग आयलँडवर हल्ला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. 15 दिवसांच्या युद्धातील सर्वात मोठा बॉम्ब वर्षाव असल्याचं वर्णन. अमेरिकेकडून मोज्तबा खामेनींवर इनाम जाहीर. मोज्तबा खामेनींची माहिती देणाऱ्याला $1 कोटी बक्षीस मिळणार. खामेनींसह इराणच्या 10 नेत्यांवरही इनाम जाहीर. युद्धभूमीतून भारतासाठी दिलासादायक वृत्त. एलपीजी घेऊन येणाऱ्या शिवालिक आणि नंदादेवी या 2 जहाजांनी सुरक्षितरित्या होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली. नागपूर विभागात सिलिंडरचा काळाबाजार उघड. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून धडक कारवाई. 6 जिल्ह्यात काळाबाजार करणाऱ्या 5 जणांवर गुन्हे आणि 110 गॅस सिलिंडर जप्त. खासदार सुनील तटकरे यांचा आमदार महेंद्र थोरवेंविरुद्ध 65 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा. मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील थोरवेंनी केलेल्या आरोपांविरुद्ध तटकरेंचा दावा. नाशिक विभागात बनावट शालार्थ आयडीचा मोठा घोटाळा उघड. शासनाची 150 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक. तत्कालीन 3 शिक्षण उपसंचालकांसह 841 शिक्षक कर्मचाऱ्यांवर गुन्हे. फास्टॅगचा पास 75 रुपयांनी महागणार. 3000 रुपयांचा पास आता 3075 रुपयांना मिळणार. 1 एप्रिलपासून नवी दरवाढ. देशभरातल्या 200 टोल नाक्यांसाठी फास्टॅगचा पास लागतो.